सोयाबीनची सरकारी खरेदी बंद झालेली आहे. नाफेडद्वारे जे सोयाबीन सरकार खरेदी करत होतं हमी भावानं ती बंद झाली आणि त्याचे परिणाम जे आहे ते आता APMC मार्केटमध्ये सोयाबीनच्या आवकीवरही झालेले आहे आणि दरावरही झालेले आहे. सरकारी खरेदीमध्ये सोयाबीन 4,892 रुपये प्रति क्विंटल खरेदी केलं जायचं, परंतु आत्ता नागपूरच्या बाजारात जर चेक केलं आपण तर हे सोयाबीन आता 3600 रुपये 3500 रुपये क्विंटलनं विकलं जात आहे. जवळपास 1100 रुपये कमी दर आहे याला जे सरकारी खरेदी करत होते. आणि अशीच परिस्थिती जी आहे ती इतर मार्केटमध्ये आहे. सरकारी खरेदी बंद झाली, शेतकरी वाट पाहत होते की आमचं सोयाबीन सरकार खरेदी करेल, परंतु बंद झाली. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतोय. APMC मार्केट ही नागपूरचे अध्यक्ष आपल्यासोबत आहे. भाऊ पूर्ण नाव सांगा आणि काय फरक पडणार? सारंग नामदेवराव वानखेडे, मी कळमना धान्य गाळती मंडळी अध्यक्ष. काय परिस्थिती आहे? या शेतकऱ्यांसाठी गव्हर्नमेंटने जे मागे आता खरेदी बंद केलेली आहे त्यामुळे शेतकरी हा मोठ्या अडचणीत आलेला आहे. याचं कारण असं आहे की शेतकऱ्याला जो खर्च खूप आहे, मजुरी वाढलेली आहे. भाव किती मिळते आज? आता 35 ते 3600 रुपये भाव आहे सोयाबीनचा. अच्छा, तुमच्या सामने आता झालेला ऑप्शन झालेला आहे. 35 ते 3600 रुपये भाव आहे आजच्या तारखेमध्ये. म्हणून त्या शेतकऱ्याला परवडत नाही आजच्या तारखेमध्ये. त्याला खत, बी बियाणं. शेतकऱ्यांना विचारूया आपण, सरकारी खरेदी बंद झाली? हो, सरकारी खरेदी बंद झाली. मग आता काय फटका बसतोय? तू सोयाबीन का भाव गेलं? हे 3500 रुपये मागत आहे, पण मी आता देत नाही, याला वापस घेऊन चाललाय घरी. परवडतच नाही ना, एवढा खर्च लागलाय. 3-4 लाख रुपयाचा खर्च आहे त्याला शेतीला पूर्ण. आणि हा 3500 रुपये सोयाबीन मागून राहिले. मग आता वापस घेऊन चाललाय मी घरी. काका सरकारी खरेदी बंद झाली? हो, मग आता काय फटका बसलाय? शेतकऱ्याला फटका बसला. याच्यामुळे का होणार आहे? या 3500 ते 3600 रुपयामध्ये का कमवणार आहे? सरकारी खरेदीपेक्षा 1100-1200 रुपये कमी मिळते. हा. मग आता आता काय जे आहे ते होऊनच राहिलं आहे. आता काय मागणी काय करणार? मागणी आता 4000च्या वरून भाव पाहिजे सोयाबीनले, तेव्हा कुठे परवडन कास्तकऱ्याला, नाही तर का परवडणार आहे? मार्केटमध्ये माल घ्यायला पाहिजे. माझ्या मतानुसार शेतकऱ्यांचा माल जे गव्हर्नमेंट आहे त्यांनी आता ओपन मार्केटमधून त्याला खरेदी करायलाच पाहिजे. नक्कीच हमी भाव यासाठी ठरला जातो की शेतकऱ्यांना भाव मिळेल, परंतु आता सरकारी खरेदी बंद झालेली आहे. आणि आज नाफेडची खरेदी बंद झाल्यामुळे नागपूर मार्केटमध्ये सोयाबीनचा दर जो आहे तो सरकारी खरेदी या तुलनेत 1100 रुपये ते 1200 रुपये प्रति क्विंटलनं कमी आहे. शेतकरी हवालदिल झालेले आहे. 3500 रुपये क्विंटल हे सोयाबीन मागताय, शेतकरी परत घेऊन चाललेले आहे, अशी परिस्थिती आहे. कॅमेरामॅन साईसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.